नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. ठळक बातम्या. अलिबागमध्ये घुमला भाजपा महिला आघाडीचा आवाज. 3.5 एकरावर झोपडपट्टी पुनर्वसन ग्रीन प्रकल्प. नमो गार्डन योजनेचा वेंगुर्ले येथे शुभारंभ. कर सुरू न केल्यास उपोषण, झोपडपट्टी धारकांचा निर्धार. रक्तदानाबरोबरच अवयवदान ही काळाची मोठी गरज, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने. केंद्र सरकारच्या प्रस्तावित नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ आज अलिबाग येथे भाजपा महिला आघाडीतर्फे पदयात्रा काढण्यात आली. भाजप महिला आघाडी दक्षिण रायगडच्या जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनस्वी मोहिते यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी विधेयकाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली. नारी शक्ती वंदन विधेयकाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या पदयात्रेला प्रारंभ झाला. शहरभर फिरून श्री काळबादेवी मंदिराजवळ या पदयात्रेची सांगता झाली. रॅली दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या. रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील 735 झोपडी धारकांसाठी 3.5 एकरात झोपडपट्टी पुनर्वसन ग्रीन प्रकल्प उभारण्यात येत आहे. सुमारे 16 लाखांची सदनिका त्यांना मोफत मिळणार असल्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रत्नागिरी शहर झोपडपट्टी पुनर्वसन आढावा बैठक आज झाली. बैठकीला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवी आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले, झोपडपट्टी धारकांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची कामगार नोंदणी करावी. 735 झोपड्यांमधून 3,383 लोकसंख्या सध्या राहते. त्यांच्यासाठी वाहनतळासह अन्य सुविधा देऊन 3.5 एकरात 11 इमारती बांधण्यात येतील. 386 चौरस फुटाची सदनिका त्यांना मोफत मिळणार आहे. सध्याच्या दरानुसार याची सुमारे 16 लाख रुपये किंमत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन ग्रीन प्रकल्पाच्या माध्यमातून झोपडपट्टी धारक नव्या वास्तूत आणि शहरात राहायला येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने नमो गार्डन अशी योजना सुरू झाली आहे. याचा शुभारंभ वेंगुर्ले येथे आज करण्यात आला. या प्रकल्पामुळे त्या भागातील विकास होऊ शकतो. अशाच पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक शहरात नमो गार्डन प्रकल्प राबवण्यात येतील. या योजनेसाठी 1 कोटीचा निधी व 5 कोटींची बक्षीस असा चांगल्या पद्धतीने या नमो गार्डनचा ढाचा करण्यात आला आहे. या योजनेमुळे तेथील नगरपालिकेला विकासासाठी मोठी संधी मिळू शकते. अशा पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक भागात नमो गार्डन सुरू केली जाणार आहेत. नमो गार्डन म्हणून एक अतिशय चांगली संकल्पना आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नावाने सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे शहरांमध्ये एक चांगल्या कॉन्सेप्टचं गार्डन आणि त्याच्यामुळे त्या भागाचा विकास हा अतिशय योग्य पद्धतीने होऊ शकतो. या दृष्टिकोनातून हा प्रकल्प राबवला जात आहे. प्रत्येक प्रकल्पाला 1 कोटीची निधी आणि 5 कोटीचं बक्षीस अशा पद्धतीचा अतिशय एक चांगला ढाचा तयार करून आम्हाला ह्या पद्धतीचे प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकार म्हणून त्या नगरपालिकेंना ताकद देण्याचं काम आम्ही करतोय. आज वेंगुर्ल्यामध्ये त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. काही दिवसा अगोदर कुडाळला झालं. येणाऱ्या काही दिवसामध्ये अन्य शहरांमध्ये पण होईल. पण अशा पद्धतीच्या नमो गार्डन जिल्ह्याच्या प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध होतील, तयार होतील असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न. आदित्य ठाकरेंची कार्याध्यक्षपदी निवड होणार असेल. अरे बापरे, मग आमचं काय होणार? पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नवनाथ नगर झोपडपट्टीतील काही झोपडीधारकांना त्यांच्या झोपड्यांसाठी नगर परिषद असतानाच्या कालखंडामध्ये कर पावती दिली जात होती. मात्र महापालिका अस्तित्वात आल्यानंतर त्या झोपडीधारकांना अवैध ठरवून त्यांची कर पावती रद्द करण्यात आली. वास्तविक गेले अनेक वर्षे तिथे राहत असलेल्या झोपडीधारकांना अवैध ठरवल्यामुळे पालिकेकडून त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेतर्फे त्यांच्या झोपड्यांना पुन्हा एकदा कर पावती सुरू करण्यात यावी या मागणीसाठी नवनाथ नगर झोपडीधारकांनी पनवेल महानगरपालिकेच्या प्रांगणात आंदोलन केले. आमची मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणाचं हत्यार उपसणार असल्याचे झोपडपट्टी धारकांनी सांगितले. नेमका आमचा विषय आहे की ज्याच्याकडे VRP पावती आहे त्यांचा कर चालू करून देण्यात यावा. परंतु ज्याच्याकडे नाही आहे तर सकट जर घेतले तर त्यांचं बी चालू करून देण्यात यावं. आणि ज्यांच्याकडे जुने कर पट्टे आहेत पण काही कारणामुळे त्यांना भरण्यात नाही आलं तर त्यांना ते चालू करून देण्यात यावं. हा आमचं फक्त एकच मागणी आहे.
की बाबा आम्हाला कर जर चालू करून दिला तर आम्ही तो टॅक्स भरायला तयार आहे, परंतु आमच्या घराला टॅक्स चालू करून देण्यात यावा हीच विनंती आहे. आता विरोधी पक्षनेते तुमच्या भेटीला आले होते, त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी मार्गदर्शन दिलं की अगर त्यांनी जर काम नाही करून दिलं तर मला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला मदत करू. काय वाटतं, विरोधी पक्षनेते आल्यामुळे तुमचा प्रश्न सुटेल असं वाटतं तुम्हाला? तर चांगली गोष्ट आहे सर. अगर आमच्या झोपडपट्टीला मार्ग मिळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही आशाच करतो की आमचा प्रश्न हा सुटलाच पाहिजे. रक्तदानाबरोबरच अवयवदान करा, त्यांचे फॉर्म भरा. अवयवदान करण्याची खूपच आवश्यकता आहे असा महत्त्वाचा संदेश ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी यांनी दिला. आपण सुद्धा अवयवदानासाठी फॉर्म रजिस्टर केला आहे असं त्या म्हणाल्या. पुण्यातील स्पर्श नावाची संस्था आहे, ती अवयवदानासाठी मोठं काम करीत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त दापोली शहरातील कोकंबाळी येथे श्री स्वामी समर्थ मठात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांच्या हस्ते श्री स्वामींची आरती करून करण्यात आलं. यावेळी दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग, श्री स्वामी समर्थ ध्यान मंदिराचे श्रीकृष्ण अनंत भागवत, मनोज गुरव, राकेश पिंपळे, प्रफुल्ल खोत, प्रवीण शेठ, रमेश कडू, चारुदत्त सातारकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित स्वामी भक्तांजवळ संवाद साधला. तर तुम्ही प्रयत्न करा की त्याचे फॉर्म्स पर्यंत येतील आणि रजिस्टर होते. ऑर्गन डोनेशन हे खूप गरजेचं आहे. पुण्यामध्ये स्पर्श नावाची एक संस्था आहे जे खूप काम करते आहे. वाटल्या सरकार साधा त्याच्याकडून फॉर्म्स घ्यायच्या तुम्हालाही माहिती असेल, कारण आता ती खूप नितांत गरज आहे. म्हणजे माझ्याशी कुठल्याही मुलगाच्या ॲक्सिडेंटमध्ये गेला पण त्याच्या आईवडिलांनी सांगितलं की त्याचे ऑर्गन्स जे असतील देहदान करण्याऐवजी, कारण देहदान कधी कधी अभ्यासाकरता देतात, तर त्याच्यासाठी ते म्हणाले की त्याचे जे जे ऑर्गन्स चांगले आहेत ते कोणाला तरी तुम्ही डोनेट करा, कोणाला तरी द्या. तर त्याचा प्रत्येक अवयव हा त्यांनी डोनेट केला आणि आज त्या अवयवाने तो तिथे तो मुलगा जिवंत असं त्यांना वाटतं की तो आहे आपल्या अस्तित्वात, तो कुठेतरी आपल्या जवळ आहे असं त्यांना वाटतंय. तर ऑर्गन डोनेशन हे खूप महत्त्वाचं आहे देहदानापेक्षा, रक्तदानापेक्षा असं मला वाटतं. कारण त्यांच्या नितांत गरज आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा आणि पुढच्या वर्षीपासून हे सुरू करा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.